हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला मॉडर्न पिरियडिक टेबल असेल यामधील मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स इन अ ग्रुप, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स इन अ पिरियड या ठिकाणी आपण पाहिलं होतं. याचबरोबर आपण याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर 100पेक्षा जास्त असेल अशा इलेमेंटला आपण कशा प्रकारे त्याचं नॉमेनक्लेचर देत असतो ते आपण पाहिलं होतं. याच्यासोबत आपण जे काही दोन ब्लॉक्स असतील एस आणि पी ब्लॉक्स असतील या ब्लॉक वाईज त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं होतं. आता पुढचे जे काही आपले दोन ब्लॉक्स असतील डी आणि एफ ब्लॉक असतील, मग याच्यामध्ये जे काही त्याचं कॉन्फिगरेशन कसं असेल ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. तर जाऊया पुढे. पहा, ब्लॉक वाईज क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल. मग याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आता डी ब्लॉक एलिमेंट, दॅट इज अ ट्रान्झिशन एलिमेंट. The elements in which the differentiating electrons enters into n-1 d subcell or orbital are called d block element. म्हणजे ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन्स असेल तो डी सबसेल मध्ये येत असेल और n-1, n इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग जर प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर 4 असेल तर 4 - 1 = 3 and the electrons enters into 3d subcell or orbitals are called d block element. त्याला आपण म्हणतो d block element. It consists of 10 groups. याचे किती ग्रुप्स आहेत? 10 ग्रुप्स आहेत. लाईक दिस, फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक, म्हणजे ॲटॉमिक नंबर 21 पासून ते 30 पर्यंत याचे काय आहे? हे 10 ग्रुप्स आहेत. पहा, देअर जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज, याचं जे काय जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर n-1 d1 to 10 ns1 to 2. म्हणजे n आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. n-1 d मध्ये 1 असेल ते 1 पासून 10 पर्यंत असेल. अँड ns1 to 2 1 असू शकतो किंवा 2 सुद्धा त्याच्यामध्ये असतील. दे ऑल आर मेटल्स. सगळे कसे आहेत? सगळे मेटल्स आहेत. दे मोस्टली फॉर्म कलर्ड आयन्स. याच्यापासून कलर्ड आयन फॉर्म करतात. दे एक्झिबिट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्या व्हेरिएबल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला पाहायला मिळतात. दे शो पॅरामॅग्नेटिक नेचर. पॅरामॅग्नेटिक नेचर आपल्याला पाहायला मिळतं. दे आर यूज ॲज अ कॅटलिस्ट. याचा कॅटलिस्ट म्हणून वापर केला जातो. काय करतो कॅटलिस्ट? कॅटलिस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. कॅटलिस्ट केमिकल रिॲक्शनचा रेट काय करतो? इन्क्रीज करत असतो. पहा, म्हणून त्याला कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. आणि हे सगळे इलेमेंट काय होतात? कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतात. ठीक नाही, ते रिॲक्शनचा रेट वाढवतात. 10 ग्रुप दिलेले आपल्याला 21 पासून ते 30 पर्यंत. स्कॅन्डियम असेल, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगॅनीज, एफी, कोबाल्ट असेल, निकेल असेल, कॉपर असेल आणि झिंक असेल. असेच खाली एट्रियम पर्यंत आहेत. लॅन्थेनम आहे, ॲक्टिनम आहे. हे सगळे इलेमेंट्स असतील, हे सगळे डी ब्लॉकमध्ये येतात. मग याच्यामध्ये आपण सिरीज पाहिला होता. पहा, 3D सिरीज असेल, 4D असेल, 5D असेल, 6D असेल. हे वेगवेगळ्या त्याच्या सिरीज आहेत. पहा, however, zinc, cadmium and mercury which have the electronic configuration, झिंक असेल, कॅडमियम असेल आणि मर्क्युरी असेल, having electronic configuration n-1 d10 ns2 do not show most of the properties of transition element. मग याचं काय झालेलं आहे तर दोन्ही सेल पूर्ण भरलेले आहेत, है की नाही. डी ची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. डी पूर्ण भरलेले आहे. कॅडमियमची भरलेली आहे. याचसोबत मर्क्युरी असेल, याच्या पूर्णपणे सेल भरलेल्या आहेत. तर हे ट्रान्झिशन एलिमेंटच्या प्रॉपर्टी दाखवत नाहीत. काय तर ते कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स आहेत. पहा, देअर प्रॉपर्टीज आर बिटवीन केमिकली ॲक्टिव्ह मेटल ऑफ एस ब्लॉक अँड लेस ॲक्टिव्ह एलिमेंट्स ऑफ 13 and 14 ग्रुप. हेन्स दे आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट. याच्या ज्या काही प्रॉपर्टी असतील म्हणजे आपल्या डी ब्लॉकच्या प्रॉपर्टी असतील. देअर प्रॉपर्टीज आर बिटवीन, कोणाच्या मध्ये आहे प्रॉपर्टी तर ॲक्टिव्ह मेटल ऑफ एस ब्लॉक, एस ब्लॉकचे ॲक्टिव्ह मेटल्स अँड लेस ॲक्टिव्ह इलेमेंट ऑफ 13 and 14. आणि पी ब्लॉक मधले मग 13 आणि 14वा ग्रुप्स.
दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन इलेमेंट. मग याच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत ह्या इन बिटवीन आहेत. कोणाच्या? एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या इन बिटवीन्स आहेत. एस ब्लॉक कसे आहेत आपले? ॲक्टिव्ह मेटल्स आहेत आणि पी ब्लॉक हे नॉन मेटल्स आहेत. मग याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी असतील याला म्हणतो आपण ट्रान्झिशन. देअर इज अ चेंज इन अ प्रॉपर्टी. मेटलपासून ते कुठं जातात? नॉन मेटलकडे प्रॉपर्टी त्याच्या चेंज होतात, म्हणून याला म्हणतो आपण ट्रान्झिशन इलेमेंट. नेक्स्ट आहे आपला एफ ब्लॉक इलेमेंट. काय डेफिनेशन होईल? पहा, इनर ट्रान्झिशन इलेमेंट याला म्हणतो आपण. पहा, the element in which the differentiating electrons enters into n-2 f subshell or orbitals are called f block element. मग याचा जो काही लास्ट इलेक्ट्रॉन्स असेल तो कशामध्ये जातो? n-2 f. मग ती 4f असेल, 5f असेल, 6f असेल, पण कशामध्ये जाईल तो? f सबसेल मध्ये जाईल किंवा f ऑर्बिटल मध्ये जाईल. आर कॉल्ड ॲज अ एफ ब्लॉक एलिमेंट. त्याला म्हणतो आपण एफ ब्लॉक एलिमेंट. मग या ठिकाणी आपल्याला दोन सिरीज आहे. कशाच्या? 14 एलिमेंटच्या दोन सिरीज आहे. कुठं आहेत त्या? ॲट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल आर कॉल्ड एफ ब्लॉक एलिमेंट. द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, याचं जे काही कॉन्फिगरेशन असेल जनरल कॉन्फिगरेशन ते याप्रमाणे असेल. n-2 f 1 to 14. n-2 किती आहे? f 1 to 14. n-1 d 0 to 1 and ns2. म्हणजे एफ मध्ये किती असतील? 1 ते 14 पर्यंत कोणतेही असतील. डी मध्ये किती असतील? 0 ते 1 पर्यंत असतील आणि ns मध्ये 2 इलेक्ट्रॉन कंपल्सरी असतील. हे त्याचं आउटर कॉन्फिगरेशन्स आहे. येलो शेडेड एलिमेंट आर मॅनमेड एलिमेंट. येलो शेडमध्ये जे इलेमेंट दाखवलेले आहे आपण पहा, प्रोमिथियम, नेपच्यूनियम, प्लुटोनियम, अमेरिशियम, हे जे काही इलेमेंट्स असतील हे इलेमेंट आहेत आपले मॅनमेड इलेमेंट आहेत. पहा, इट कन्सिस्ट ऑफ 2 rows ऑफ एलिमेंट, लॅन्थेनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड. याच्या 2 रो पाहायला मिळतात आपल्याला. कशाच्या? लॅन्थेनॉइडच्या आणि ॲक्टिनॉइडच्या 2 रोज आहेत. पहा 58 पासून जे काही इलेमेंट्स असतील त्याला म्हणतो आपण लॅन्थेनॉइड्स. इट आफ्टर द लॅन्थेनम, लॅन्थेनम नंतर येणारे जे इलेमेंट्स असतील त्याला आपण म्हणतो लॅन्थेनॉइड. ॲक्टिनियम नंतर येणारे इलेमेंट असतील आपण याला म्हणतो ॲक्टिनॉइड्स. अशा 2 सिरीज आहेत. कुठं आहेत त्या? पिरियडिक टेबलच्या बॉटमला. लॅन्थेनॉइड्स फ्रॉम Z58 टू Z71, की नाही, 58 पासून ते 71 पर्यंत जेवढे इलेमेंट्स येतील याला आपण म्हणतो लॅन्थेनॉइड्स म्हणतो. अँड ॲक्टिनॉइड्स फ्रॉम Z इक्वल टू 90, ॲटॉमिक नंबर 90 पासून ते ॲटॉमिक नंबर 103 पर्यंत जे इलेमेंट्स असतील याला म्हणतो आपण ॲक्टिनॉइड्स म्हणतो. दीज ऑल आर मेटल. हे सुद्धा कसे? सगळे मेटल्स आहेत. ॲक्टिनॉइड्स आर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. आणि याच्यामधले जे काही ॲक्टिनॉइड्स असतील ते कसे? आपले रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे याच्यापासून अल्फा, बीटा आणि गॅमा रे काय होतात? बाहेर पडत असतात. पहा, हे की नाही, त्या ठिकाणी कंटिन्युअस डिसइंटिग्रेशन होत असतं. अल्फा, बीटा अँड गॅमा रेज अँड दिस आर द स्पॉन्टेनियस प्रोसेस. कशी प्रोसेस असते? स्पॉन्टेनियस. देर इज नो एक्सटर्नल फोर्स अप्लाइड. They continuously disintegrate alpha, beta and gamma radiations and decomposes. त्याच्यापासून अल्फा, बीटा आणि गॅमा रेडिएशन बाहेर पडतं आणि त्याचं डिसइंटिग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. याला म्हणतो आपण रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट म्हणतो. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट इज अ +3. याची जी काही ऑक्सिडेशन स्टेट असेल ती +3 आपल्याला पाहायला मिळते. पहा, द इलेमेंट आफ्टर युरेनियम आर कॉल्ड ॲज अ ट्रान्स युरॅनिक इलेमेंट. जे इलेमेंट युरेनियम नंतर येतात पहा त्याला आपण म्हणतो ट्रान्स युरेनियम इलेमेंट किंवा ट्रान्स युरॅनिक इलेमेंट. द युरेनियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 92. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 92 आहे. म्हणजे 92 नंतर येणारे जे इलेमेंट्स असतील दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्स युरॅनिक इलेमेंट. त्याला आपण म्हणतो ट्रान्स युरॅनिक. मग पहा, नेपच्यूनियम पासून तर डायरेक्ट लॉरेन्शियम पर्यंत 103 पर्यंतचे जे इलेमेंट्स असतील याला म्हणतो आपण ट्रान्स युरॅनिक एलिमेंट म्हणतो. पहा, आता याच्यावर डिपेंड MCQs. द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक इज. डी ब्लॉकचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? n-2 d 1 to 10 ns 1 to 2. सेकंड ऑप्शन पहा,
थर्ड ऑप्शन अँड द फोर्थ ऑप्शन. तर पहा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे आपल्याला माहिती आहे. काय आहे n-1d 1 to 10 ns 1 to 2. कशा प्रकारे आहे तर याप्रमाणे पहा आपण पाहिलं होतं. द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक इज n-1d 1 to 10 ns 1 to 2. याप्रमाणे त्याचं कॉन्फिगरेशन आहे. सेकंड MCQ. द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एफ ब्लॉक. एफ ब्लॉकचं काय असेल. ऑप्शन ए असेल, ऑप्शन बी असेल, ऑप्शन सी असेल का ऑप्शन डी असेल. तर याचं आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट आहे. पहा आपण पाहिलं होतं. पहा द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज n-2f 1 to 14 n-1d 0 to 1 ns2. याप्रमाणे ते कॉन्फिगरेशन यायला पाहिजे. पहा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परीक्षेमध्ये आवश्यक आहे लिहिणं आपल्याला. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता हे जे काही क्लासिफिकेशन आहे आपण ते ब्लॉक वाईज पाहिलं. पहा आहे की नाही. एस ब्लॉक पाहिलं, पी ब्लॉक पाहिलं, डी ब्लॉक पाहिलं आणि एफ ब्लॉक पाहिलं. याचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जे काही मेटल आहेत, काही नॉन मेटल आहेत आणि मेटलॉइड्स आहेत हे पाहूया आपण. पाहता मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. The element in the periodic table are classified into metal, non-metal and metalloids. इलेमेंट मध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड असं त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग आपण काय करूया पाहूया. पहा कुठे मेटल आहे, कुठे नॉन मेटल आहे. अल्कली मेटल्स आहेत. पहिला जो काही आपला असेल ना फर्स्ट ए ला काय म्हणतो आपण अल्कली मेटल्स म्हणतो. पहा मग या ठिकाणी दाखवलेलं आहे आपला कलर दाखवलेला सिम्बॉलचा. काय कलर आहे त्याला ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेले दिसतात आपल्याला. त्याला म्हणतो आपण अल्कली मेटल्स म्हणतो. ते आहेत आपले पहिला जो काही आपला ग्रुप्स असेल तर ते पहिल्या ग्रुप्समध्ये आहे अल्कली मेटल. सेकंड आहेत पहा थोडे डार्क ब्ल्यू आहे आपल्याला अल्कलाइन अर्थ मेटल आहेत. दुसरा जो काही ग्रुप असेल आपला तो आहे अल्कलाइन अर्थ मेटल असेल. दीज आर द मेटल्स. नेक्स्ट आहे पहा आपला पी ब्लॉक आहे. मग या पी ब्लॉक मध्ये पहा आता आपण जर त्याच्या सिरीज पाहिल्या म्हणजे थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11 अँड 12 म्हणजे अप टू झिंक पर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काय आहे ते ट्रान्झिशन मेटल आहेत. दीज आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन मेटल्स आहेत. पहा ते नेक्स्ट आहेत पहा पोस्ट ट्रान्झिशन एलिमेंट. पोस्ट ट्रान्झिशन म्हणजे ॲल्युमिनियम असेल, गॅलियम असेल, इंडियम असेल हे जे काही इलेमेंट्स असतील, टीन असेल, लीड असेल हे की नाही, बिस्मथ असेल, हे जे काही इलेमेंट्स असतील या इलेमेंटला आपण काय म्हणतो पोस्ट ट्रान्झिशन इलेमेंट. ट्रान्झिशन इलेमेंट नंतर येणारे पोस्ट ट्रान्झिशन इलेमेंट. नेक्स्ट आहेत पहा मेटॅलॉइड्स. मग मेटॅलॉइड्समध्ये कोणते कोणते इलेमेंट्स आहेत तर सिलिकॉन आहे, जर्मेलियम आहे, ॲस्टेटाईन आहे, अँटीमनी आहे, टेलुरियम आहे, प्रोमिथियम आहे. हे जे काय इलेमेंट्स असतील हे इलेमेंट कशामध्ये येतात त्या ठिकाणी पोलोनियम असेल. हे जे इलेमेंट्स आहेत याला म्हणतो आपण मेटॅलॉइड्स. हे सगळे आहेत मेटॅलॉइड्स इलेमेंट. नेक्स्ट आहेत पहा नॉन मेटल. मग नॉन मेटलमध्ये कोणते इलेमेंट येतात तर याचा कलर पहा कशा प्रकारे दाखवलेला आहे. ऑरेंज कलर दाखवलेला आहे जर आपण. मग याच्यामध्ये बोरॉन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, सेल्युनियम हे जे काही इलेमेंट्स असतील दीज आर कॉल्ड ॲज अ नॉन मेटल इलेमेंट म्हणतो याला आपण. नेक्स्ट आहेत पहा हॅलोजन्स इलेमेंट. मग हॅलोजन्समध्ये एकदम ऑरेंज कलर आहे, डार्क ऑरेंज. फ्लोरिन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल आणि ॲस्टेटाईन असेल. हे 17व्या ग्रुप्समधले इलेमेंट्स असतील. दीज इलेमेंट्स आर कॉल्ड ॲज अ हॅलोजन. त्याला आपण म्हणतो हॅलोजन्स म्हणतो पहा. आणि नेक्स्ट आहे पहा आपला इनर्ट गॅसेस. मग जो काय आपला 18वा ग्रुप्स असेल या 18व्या ग्रुप्समध्ये मग जे काय आपलं हेलियम असेल, निऑन असेल, अर्गॉन असेल, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन हे जे काही इलेमेंट्स असतील दीज इलेमेंट्स आर कॉल्ड इनर्ट गॅसेस. याला म्हणतो आपण इनर्ट गॅसेस. And at the bottom of the periodic table there are two series of elements and first one of them is lanthanoids.
These are called as lanthanoids, and lanthanoid contain element from atomic number 58 to 71. 58 atomic number पासून ते 71 atomic number पर्यंत जे elements असतील याला आपण म्हणतो lanthanoids. Next, actinoids from atomic number 90 to atomic number 103. They are actinoid series at the bottom of the periodic table and these include in the F block. ते कशामध्ये आहे? F block मध्ये आहे. They are called as a actinoid. त्याला आपण म्हणतो actinoid series म्हणतो. अशा प्रकारे हे एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण पाहिलं. आता याच्यामध्ये मेटल्स बद्दल पाहूया आपण आता. द इलेमेंट हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. मेटल म्हणजे कोणते इलेमेंट आहे? द इलेमेंट हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी दॅट इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आर कॉल्ड मेटल. ज्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे त्याला म्हणतो मेटल. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ए ग्रुप इलेमेंट हॅव हाय इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सो दे आर मोर मेटलिक इन नेचर. याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त आहे म्हणून कसे आहे ते मेटलिक इन नेचर्स आहेत. पहा, मॉडर्न पिरियडिक टेबल कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 78% ऑफ मेटल अँड दे आर प्लेस इन द लेफ्ट साइड ऑफ द पिरियडिक टेबल. जो काय आपला मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, मोझेलीचं पिरियडिक टेबल, याच्यामध्ये 78% मेटल्स आहेत आणि ते कुठं प्लेस केलेले आहेत? ॲट द लेफ्ट हँड साइड ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साइडला जे काही एलिमेंट्स असतील ते सगळे कसे आहे? आपले मेटल्स आहे. पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेटल. इन जनरल मेटल आर सॉलिड स्टेट ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट मर्क्युरी. हे सगळे कसे सॉलिड स्टेटमध्ये आहेत? कशाला? रूम टेम्परेचरला. They have high melting and boiling point. However, gallium and cesium have low melting point, 303 Kelvin and 302 Kelvin respectively. यातले जवळजवळ सगळ्याचं काय आहे? मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसं आहे? जास्त आहे. However, gallium and cesium have low melting point. cesium आणि गॅलियमला कसं आहे? लो मेल्टिंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो. पहा, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट अँड इलेक्ट्रिसिटी कसे आहे? गुड कंडक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. पहा, दे आर मॅलिएबल अँड डक्टाईल. ते कसे आहेत? मॅलिएबल आहेत आणि डक्टाईल इन नेचरमध्ये पाहायला मिळतात. पहा, आपल्याला मॅलिएबल म्हणजे या ठिकाणी त्याच्यापासून काय तयार करता होतं? आपल्याला पत्रा तयार करता येतो किंवा डक्टिलिटी म्हणजे त्याच्यापासून आपल्याला तार बनवता येतात, हे की नाही? तन्यता आणि वर्धनीयता असे त्याचे गुणधर्म आहे मेटलचे. ट्रेंड्स ऑफ मेटलिक कॅरेक्टर इन द ग्रुप्स अँड पिरियड. मेटलिक कॅरेक्टर कशामध्ये आहे? ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये पाहूया आपण. मेटलिक नेचर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. मेटलचे जे काही कॅरेक्टर्स असतील हे ग्रुपमध्ये काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणजे पहा, आपण जर पहिला ग्रुप घेतला तर याच्यामध्ये लिथियम पासून तर फ्रॅन्सियम पर्यंत काय होतं? मेटलचे कॅरेक्टर वाढत वाढत जातं. अँड व्हेअर ॲज इट ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. आणि लेफ्ट टू राईट काय होतं? हे डिक्रीज आपल्याला पाहायला मिळतं. पहा, म्हणजे लिथियम हा स्ट्रॉंगेस्ट मेटल असेल कशापेक्षा? इकडे जर आपण पाहिलं, फ्लोरीन पाहिला किंवा मग निऑन पाहिला तर याच्यापेक्षा लिथियम कसं आहे? आपला स्ट्रॉंगेस्ट मेटल आहे. म्हणजे हे काय होतंय? लेफ्ट टू राईट काय होतंय? हे डिक्रीज आपल्याला पाहायला मिळतंय. पहा, मेक अ नोट. द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप व्हेअर ॲज इट डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर काय होते? आपलं वाढतंय. कसं वाढतंय ते? डाऊन द ग्रुप वाढतंय आणि अक्रॉस द पिरियड काय होतं? ते डिक्रीज झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पहा, विच मेटल इज फाउंड इन अ लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर? mercury, रुबिडियम, टीन मेटल अँड द कॉपर. तर याचा आन्सर आहे मर्क्युरी. पहा, इन जनरल मेटल्स आर सॉलिड इन स्टेट ॲट रूम टेम्परेचर एक्सेप्ट मर्क्युरी. मर्क्युरी कशामध्ये आहे? लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहा, metals are good conductor of electricity, good conductor of heat, malleable and ductile in nature, and all of the above. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. बिकॉज ऑल ऑफ दिस आर द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल. मेटलच्या त्या काय आहेत? प्रॉपर्टीज आहेत. पहा या ठिकाणी.
नेक्स्ट नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. नॉन मेटल पाहूया आपण. द इलेमेंट हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅट इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आर कॉल्ड नॉन मेटल. ज्या इलेमेंटमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याला आपण म्हणतो नॉन मेटल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल सातवा ए ग्रुप्स असेल की नाही, याच्यामध्ये पहा मग आता element have high electronegativity so they are non-metallic in nature. All non-metals are present to the right side of the periodic table except hydrogen. हे जे काय नॉन मेटल्स असतील याला कुठं प्लेस केलेलं आहे, राईट हँड साइड ऑफ द पिरियडिक टेबल, राईट हँड साइडला प्लेस केलेलं आहे. बट एक्सेप्ट हायड्रोजन, हायड्रोजन कुठे आहे आपला लेफ्ट साइडला पाहायला मिळतो आपल्याला. Characteristics of non-metal. Non-metal चे characteristic. In general, non-metals are solid or gases or liquid Br2 at room temperature. They may be present in a solid state or gaseous state, and in case of Br2, they are in a liquid state at a room temperature. They have low melting and boiling point except boron and carbon. याचा melting point काय आहे, कमी आहे. boiling point सुद्धा कमी आहे. पण याच्यामध्ये जर एक्सेप्शन पाहिलं तर बोरॉन आणि कार्बनचा काय आहे आपल्याला मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जास्त पाहायला मिळतो. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मोस्ट ऑफ नॉन मेटालिक सॉलिड्स आर ब्रिटल अँड नायदर मॅलिएबल नॉर डक्टाइल. मोस्ट ऑफ द नॉन मेटलचे जे काय सॉलिड असतील ते कसे असतात, ब्रिटल असतात. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर ते ठिसूळ असतात. पहा त्याच्यावर थोडंफार जरी प्रेशर अप्लाय केलं तर त्याचे तुकडे पडतात, ठिसूळ असतात ते. दे आर ब्रिटल अँड नायदर मॅलिएबल नॉर डक्टाइल. याच्यामध्ये तन्यता किंवा वर्धनीयता प्रकारचा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत नाही. पहा या ठिकाणी ट्रेंड्स इन नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन द ग्रुप्स. मग ग्रुप्स मध्ये कसं पाहायला मिळतं पहा आता. द नॉन मेटॅलिक नेचर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. नॉन मेटलचे कॅरेक्टर डिक्रीज होते कशामध्ये, ग्रुपमध्ये ते डिक्रीज होत आहे. फेअर ॲज इट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. लेफ्ट टू राईट मध्ये त्याचं जे काही कॅरेक्टर्स असेल ते काय होते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळते. पहा का तर आपले जे काय इकडे राईट हँड साईडला असेल ते सगळे नॉन मेटल्स आहेत आणि लेफ्ट साईडला काय आहे सगळे मेटल्स आहे. पहा आपले नेक्स्ट मेक अ नोट. Reason: the electronegativity decreases down the group whereas it increases from left to right. Metalloids: the element containing both metallic and non-metallic nature are called metalloids or semi-metals. ज्या एलिमेंट मध्ये मेटलचे पण कॅरेक्टर्स आहे आणि नॉन मेटलचे सुद्धा आहे त्याला म्हणतो आपण मेटॅलॉइड्स. दे आर कॉल्ड ॲज मेटॅलॉइड्स. फॉर एक्झाम्पल AS, SB, SE, TE एक्सेट्रा. MCQs. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ब्रिटल, ऑल ऑफ दी अबो. तर याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. बिकॉज आपण त्याच्या प्रॉपर्टीमध्ये पाहिलेलं आहे they are poor conductor of heat and electricity and they are brittle in nature. Non-metallic character ... from left to right in a period. काय होते ते increase होते, decrease होते, first increase then decrease and remain the same. तर या ठिकाणी काय होते ते increase झालेलं पाहायला मिळते. आपण पहा या ठिकाणी दाखवलेलं आहे. Whereas it gradually increases from left to right in the period.